श्रीमंतामध्ये श्रीमंती वाढलेला आणि श्रीमंत घराण्यात असलेला एकुलता एक तू माझा दादा, आणि या दुबळ्या भिकारड्या बहिणीच्या घरी कसा म्हणून येणार रे? हो. आणि माझ्या घराकडे जरी तुला येताना कोणी बघितलं ना, आणि या भिकारणीच्या घरी जाताना तुला लाज वाटते ना, मग येशील सती कसा रे? बरोबर आहे, आता आलाच. अरे जावई वारले तेव्हापासून या संसार कसा चालवते मी मला माझंच ठाऊक रे दादा. मी तुला कशी सांगू आणि कुठल्या शब्दांनी सुद्धा सांगू रे? अरे हे दोन पाखरं जगवण्यासाठी मला कुठलाच कुणाचा आधार नाही रे दादा. तरी पण या समाजामध्ये कुणाला तोंड न देता कमरेला शेव बांधून रानवन कष्ट करून एक टाइम उपाशी राहून या दोन पाखरांचं पोट भरवते रे दादा. याच माघारी सुद्धा मी माझा संसार सांभाळते, आणि तू माझा एक भाऊ असून सुद्धा वाकड्या नजरेला या दुबळ्या बहिणीच्या घरी पाऊल टाकलाच नाही रे दादा. माझी मला स्वतःची लाज वाटते रे, आणि या लोकांच्या समोर सांगायला सुद्धा माझा भाऊ आहे म्हणून मला सुद्धा लाज वाटते रे दादा. तू बोलतेस, तू म्हणतेस ना, ते तुझं अगदी बरोबर आहे. पण काय अगं तू म्हणतेस का जावयाच्या अंत्यविधीला तुम्ही आले नाही? अगं तुला कोणत्याही बहिणीला वाटेल, तुलाही वाटेल, त्याचे काहीच स्पष्टता. कारण ज्या बहिणीचा कुंकू हरवला असेल, त्या कुंकू हरवलेला त्यावेळेस अंत्यविधीला भाऊ जाऊ शकत नसेल, कोणत्याही बहिणीला वाटते का भाऊ किती वाईट आहे. अगं अरे पण कोणत्याही भावाला वाटत असेल, अरे काहीतरी कारण असेल ना या विषयाचा. अगं तुला माहित नाही माझ्या बहिणीवर दोन दोन रोग कसे पोचवायचे हा मी प्रयत्न केला होता. अगं त्यावेळेस मी हॉस्पिटल मध्ये दाखल होतो. डॉक्टरांनी सांगितलं तुमची 80% वाचण्याची गॅरंटी नाही, फक्त 20% वाचण्याची गॅरंटी आहे. आणि इकडे माझी जावई वारलेली. त्या दिवशी माझं ऑपरेशन कसं येणार आहे, आणि जावे वारल्यानंतर तो दुःख तुझ्यावर काय होतं हे मला कळलं होतं. आणि एका बातमीतून तुला कळते आहे की तुझा भाऊ हा 20% वाचण्याच्या दारात आहे. त्यावेळेस किती वाईट झालं असतं, किती वाईट वाटलं असतं मला सांग. त्यामुळे मी त्या अंत्यविधीला येऊ शकलो नाही. तरी पण मी दिलगिरी व्यक्त करतो, पण तुझा भाऊ वाईट नाही. आणि आज माझ्या मुलीच्या लग्नासाठी तुझ्या पदरात टाकायला आलो माझ्या मुलीला. तर तू काय बोलतेस सांग या विषयावर? होकार असेल तरी चालेल, नकार असेल तरी चालेल. आणि आपले दुरावलेले संबंध हे जवळ येतील. वा रे दादा वा. खरंच म्हणावं. हो बरोबर आहे. आज तुझी मुलगी लग्नाची झाली आणि तुला या बहिणीचं दार दिसलं. खरंच म्हणावं माझा भाऊ. अरे नाही तू ना दादा, मी खरंच सांगते, तू असं नाही आलायस या ना एखाद्या गरीबाची थट्टा करायला आलाय. नका कर माझी थट्टा रे दादा, तुझ्यावरची लागेल बट्टा. नका कर माझी थट्टा रे दादा, तुझ्यावरची लागेल बट्टा.
जे बोलते ना ते नकोय. आणि श्रीमंत घराण्यात श्रीमंत असलेली मुलगी आणि श्रीमंतात वाढलेली मुलगी आणि का म्हणून या झोपडीमध्ये रे. आमच्या घरी ना एक टाइमचं खायला अन्न बरोबर मिळत नाही आणि तू माझ्याकडे मागणी घालण्यासाठी आलाय दादा. आणि तुला सांगायचं म्हणजे दादा नेमकं जसं तुला वाटते ना तुझ्या मुलीचं लग्न करायचं. अरे मला सुद्धा वाटते माझ्या सुद्धा मुलीचं लग्न करायचं. अरे माझी सुद्धा मुलगी लग्नाची झाली आणि या तरुण मुलाचं लग्न करून या तरुण मुलीला घरात ठेवेल तर या समाजाचे लोक मला ना तऱ्हेचे बोलेल रे दादा. ते चिंता करू नकोस कारण माझ्याकडे मुलगा आहे उमेश नावाचा. तुझ्या भावना मला कळतात ग. अरे कोणीच आहे नाही अशी काय आपल्या मुलीला ठेवून देईल ना आपल्या मुलाचं लग्न करेल. पण मला मुलगा मुलगी आहे तुलाही मुलगा मुलगी आहे. मी असा विचार करतो आहे माझी मुलगी तुझ्या घरी देतो आणि तुझी मुलगी ही माझ्या घरी मागतो. जमेल का? माझी आई जी काय बोलते आहे ना अगदी सत्य बोलते आहे. हो तुम्हीच विचार करा ना मामाजी. हो अशी कुठली आई असेल आपली मुलीचं लग्न सोडून मुलाचं लग्न करणारी आई कुठली असेल. वासाची काळजी करू नका. यामधूनही आपल्याला मार्ग काढता येतो. आणि परत माझ्याकडे मुलगी आहे लता नावाची आणि मुलगा आहे उमेश नावाचा. मी हे ठरवलं ताई माझी मुलगी तुमच्या घरी जायची आणि तुमची मुलगी माझ्या घरी मागायची. तुम्हाला हा कसं वाटतं ते बघा आणि ठरवा. म्हणजे मामाजी तुम्ही विचारच करून आलात तर मग